नमस्कार. आधुनिक केसरीच्या सर्व दर्शक आणि वाचकांसमोर आज बऱ्याच दिवसानंतर एक वेगळा नवा चेहरा घेऊन आज आपण येतो आहोत. नवीन चेहरा घेऊन येत असताना नवीन उपक्रम सुद्धा समोर येत असतो आणि म्हणून आज नागपूरमधून आपण थेट भूषणजी पांढरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. भूषण पांढरे हे नागपूरचे रहिवासी आहेत आणि एम.कॉम, एम.सी.एम आणि ए.बी.ए असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि हे शिक्षण झालेलं असून त्यांचा एक जॉबही त्यांचा सुरू आहे. पण हे सगळं करत असताना कुठेतरी सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली, ती त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारातून आणि त्यातून त्यांनी नागपूरमध्ये विश्वकेसरी फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आज आपण एका विशिष्ट उपक्रमाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्या उपक्रमाकडे जाण्यापूर्वी मी भूषणजींचं या ठिकाणी स्वागत करतो. भूषणजी नमस्कार. आधुनिक केसरीच्या या मुलाखत पर्वामध्ये मी तुमचं स्वागत करतो. भूषणजी, विश्वकेसरी फाउंडेशन ही संस्था आपण स्थापन केली. नेमकी विश्वकेसरी फाउंडेशन नेमकं काय आहे आणि याच्यामध्ये ही संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय होता? सर्वप्रथम आधुनिक केसरी आणि श्री श्याम येडावसर यांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी संपूर्ण कार्याची आणि पूर्ण शौचालयाच्या उपक्रमाची दखल घेतली. त्याबद्दल विश्वकेसरी फाउंडेशन ही जी संस्था आहे ही आम्ही 2016ला एक 7-8 मित्र मिळून एक उपक्रम सुरू करायचा की ज्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील गरजू जे विद्यार्थी असतात, जे कठीण प्रसंगी त्यांना शासनाकडनं कुठलीही मदत मिळत नाही किंवा कुठल्या आरक्षणाचा त्यांना लाभ राहत नाही, तर या मुलांनी शिक्षणाकरता कशा पद्धतीने पुढे यावं त्या दृष्टीने आम्ही 6-7 मुलांनी विचार केला आणि एक अशी संस्था स्थापन करायची की असक्षम जे विद्यार्थी आहेत त्यांना सक्षम करण्याकरता सक्षम समाज बांधवाकडनं देणगी राशी स्वीकारून असक्षम समाज बांधवांना मोठं करायचं, म्हणजे त्यांना सक्षम करायचं, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी एक व्यवस्था तयार करायची. तर या संपूर्ण दृष्टिकोनातून प्रवास सुरू करण्यात आला आणि त्या प्रवासादरम्यान बरेचसे विद्यार्थी आमच्यापर्यंत येत गेले आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून शाळा कॉलेजच्या नावाने चेक देऊन आणि त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने गायडन्स देऊन एक सक्षम कसं होईल आणि ते स्वतःच्या कुटुंबाला कसं सांभाळू शकेल या दृष्टीने विश्वकेसरी फाउंडेशनने आपला प्रवास सुरू केला आणि 2016 नंतर 2017ला विश्वकेसरी फाउंडेशनकडे रजिस्ट्रेशन आम्ही चॅरिटी कमिशनरकडनं प्राप्त केलं आणि हळूहळू हा प्रवास सुरू करत करत आता 1000च्या वरती देणगीदार जे समाज बांधव आहे ते आमच्यासोबत जुळलेली आहे. हे जे कार्य चाललं आहे फक्त नागपूरपुरता सीमित आहेत की संपूर्ण विदर्भ किंवा महाराष्ट्र, काय तुमची योजना आहे? सध्या आम्ही सर्व राहणार नागपूरला आहे आणि सर्व वर्किंग आहेत, म्हणजे सर्व जॉब करणारे असतात. तर ऑफिसमधून येताना थोडा वेळ मिळाला तर एकत्र येऊन कसं आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्याकडनं देणगी राशी उभी करून गरजूंपर्यंत कशी मदत देता येईल या दृष्टीने सध्या आम्हाला सहज सोपी नागपूरपर्यंत रीच होणे शक्य आहे. पण आमच्याकडे येणाऱ्या ज्या ॲप्लिकेशन्स आहेत त्या नागपूरच नाही तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, चिपळूण, रत्नागिरी या बऱ्याच ठिकाणून आमच्याकडे येतात. तर आम्ही मग त्यांना टेलिफोनिक व्हेरीफाईड करतो, सर्व त्यांचे डॉक्युमेंटेशन्स मागवतो आणि जसं शाळेलाच चेक द्यायचा आहे तर त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही सर्व गोष्टीचा की कुठे वैयक्तिकरित्या कॅश रुपी कुठली मदत आम्ही कोणाला करत नाही, त्याच्या गरजेला मदत करावी या दृष्टीने आम्ही कार्य करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे जशा जशा केसेस ऑल ओव्हर भारतात नाही येईल तसं तसं आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. साधारणतः विश्वकेसरी फाउंडेशननी काय काय उपक्रम या 2016 पासून आतापर्यंत घेतलेले आहेत? विश्वकेसरी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी निधी संकलन होण्याच्या उद्देशाने देश आणि धर्म या दोन्ही विषयावरती विचार करून गजर स्वातंत्र्याचा हा पहिला म्युझिकल प्रोग्राम्स आम्ही सायंटिफिक सभागृहामध्ये घेतलेला. या प्रोग्राममध्ये अनिरुद्ध जोशी, श्रेया खराबे, मुकुल पांडे, सारंग जोशी, गौरव टांगसे यासारखे दिग्गज कलाकार यांनी स्वतः सेवा दिली आहे. तर त्या दृष्टीने त्याच्यानंतर आम्ही योगेश सोमन जे मराठी कलाकार आहेत, बऱ्याचशा पिक्चरमध्ये असतात, तर त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं
नाट्य आम्ही सायंटिफिक सभागृहात हे केलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून बरीचशी मंडळी विश्वकेसरीमध्ये त्या माध्यमातून जुळतात हे जेव्हा लक्षात आलं तर त्या दृष्टिकोनात म्हणजे एकापर्यंत पोहोचायला थोडं अवघड जातं, पण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बऱ्याचशा लोकांपर्यंत आपण समाज बांधवांपर्यंत पोहोचू शकतो आणि तेही एकाच वेळी आणि त्यांना आपले उद्देश सुद्धा आपण समजावू शकतो. त्या दृष्टीने योगेश सोमन सरांचा, त्यानंतर शरद पोंक्षे सर आहेत त्यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला, त्यानंतर बाजीराव पेशव्यांवरती व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला. असे विविध उपक्रम विश्वकेसरी फाउंडेशनच्या माध्यमातून तयार होतात. मागील वर्षी आम्ही कट्यार काळजात घुसली हा एक संगीत नाट्य जो प्रयोग होता अनिरुद्ध जोशीचा, फार सुंदर आणि अप्रतिम, सुरेश भटला केला. ही आमची पहिलीच खूप मोठी धाव होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो की पूर्ण खचाखच सभागृह भरलेलं होतं. आणि या माध्यमातून आम्हाला जी स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून वगैरे संकलन निधी तयार होते तर ती आम्ही संपूर्ण या गरजू मुलांच्या शिक्षणाकरता, आरोग्याकरता, की ज्या आजी आजोबांना मुलं बाळं नाही आहे त्यांच्या संगोपनाकरता आम्ही त्याचा उपयोग करत असतो. या संपूर्ण प्रवासामधला एखादा असा संस्मरणीय क्षण? संस्मरणीय क्षण म्हणजे असा आहे की एकदा लोकमतने आव्हान केलेलं होतं की ब्राह्मण समाजाने मदतीचा हात पुढे द्यावा. तर आम्ही ती स्टोरी वाचली आणि राजाबाक्षाला एक पुजारी होते त्यांच्याकडे आम्ही गेलो. ते अर्धांगवायूने पीडित होते, तर त्यांना आम्ही सर्वांनी मिळून थोडं पैसे करून त्यांना सक्षम केलं, त्यांना मदत केली आणि तिथनं तो प्रवास सुरू झाला. त्यानंतर आमच्याकडे एक केस अशी आली होती की वडिलांनी मुलाला आणि आईला घराबाहेर काढलेलं होतं. मुलगा हुशार असल्यामुळे त्याचा नंबर रायसोनी कॉलेजला लागला आणि तो कुठेतरी कॅटरिंगच्या व्यवसायात थोडा कमवायचा आणि आपला आई आणि बहिणींना सांभाळणे असं त्याचा प्रवास सुरू होता. जेव्हा आमच्याकडे ही केस आली त्यावेळी पहिले तर आम्ही त्या कुटुंबाकडे असं लक्ष दिलं की याला सक्षम कसं करता येईल. तर त्या दृष्टीने त्या काकूंना कुठलं त्यांचं स्किल आहे की ज्या माध्यमातून ते 8 ते 10 हजार रुपये कमवून त्यांचं भाडं पण निघू शकतं. तर त्यांना पोळ्या करणं येत होतं. तर आम्ही त्यांना एका ठिकाणी पोळ्यासाठी अप्रोच केला आणि तिथे त्यांना जोग हाऊस म्हणून आहे त्यांच्याकडे नोकरीला त्यांना लावून दिलं. त्यानंतर त्यांनी केअरटेकरचं सुद्धा केलं. तर या दरम्यान पहिल्या 4 महिन्यासाठी आम्ही त्यांचं भाडं आणि किराणा साहित्य वगैरेची आम्ही त्यांना मदत केली. हळूहळू ते त्यांच्या पायावरती सक्षम व्हायला लागले. ती जी त्यांची कठीण वेळ होती ती निघाली आणि आज तो मुलगा भोपाळ येथे एका नामांकित कंपनीत 5 ते 7 लाखाच्या पॅकेजवरती काम करतोय. तर ती एक मोठी उपलब्धी असते. त्याच नंतर एक आमची लातूरची विद्यार्थिनी होती, त्यांची केस आमच्याकडे पुण्यनगरी संपादक श्री रमेश कुलकर्णी सर आहेत त्यांच्या माध्यमातून आलेली. तर तिचे आईवडीलसुद्धा पेपर बॅग बनवायचे, न्यूजपेपरवरनं ते छोटे लिफाफे बनवायचे आणि दारोदारी जाऊन किंवा कुठल्या दुकानामध्ये जाऊन ते विकायचे. तर त्या दृष्टिकोनातून जेव्हा आमच्याकडे केस आली तेव्हा आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन केलं, माहिती घेतली. तिला इंजिनिअरिंग करायचं होतं. तर इंजिनिअरिंग करण्यासाठी त्यावेळी कोरोना आल्यामुळे लॅपटॉप वगैरे यावरती सर्व गोष्टी चालायच्या. मग तिला आम्ही आमच्याकडनं एक लॅपटॉप पाठवला, त्यावरनं तिचं ते पूर्ण अभ्यासक्रम तयार झाला आणि ती पूर्ण शिक्षण घेऊन पुणे येथून विद्यापीठातून ती आज एका नामांकित कंपनीमध्ये केपजेमिनीला ती नोकरी करतात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ती नोकरीवर लागली होती. मी सुद्धा आपल्या समाजबांधवांना मदत करावं या दृष्टीने ती सुद्धा आता देणगी स्वरूपात संस्थेला त्याची परतफेड करीत आहे. तर ही आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. जेव्हा आपला विद्यार्थी एक पायावरती उभा होतो आणि तो गरीब कुटुंबातून वरती येऊन त्यालासुद्धा अधिकार आहे सक्षम होऊन जगण्याचा, या दृष्टीने आमचा प्रवास असतो. हे सगळं करत असताना सरकारकडून तुम्ही काही मदत घेता? म्हणजे विश्वकेसरी फाउंडेशन सरकारकडून मदत घेते की फक्त लोकसंग्रहाच्या माध्यमातून, लोक सहकार्याच्या माध्यमातून हे काम चालत आहे? सरकारकडून मदत झाली असती तर विश्वकेसरी स्थापना करण्याची गरजच नसती पडली. ओपन कॅटेगरीमध्ये सरकारकडनं फार कमी मदत मिळते. जर प्रत्येकांना ज्ञात आहे की आरक्षणाचा लाभ तसाही ओपन कॅटेगरीत मिळत नाही, पूर्ण फी भरावी लागते, ज्याचा न्यूनगंड प्रत्येक विद्यार्थ्याचा असतो की आपण सर्व भारत देशामध्ये एकच आहे आणि मग मला का हा फी भरावं लागते, त्यांना फी भरावं लागत नाही, हा न्यूनगंड प्रत्येकाच्या मनात तयार येतो. पण त्यांनी कुठेही खचून न जाता आपण आपल्या समाज बांधवांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याकरता देणगी राशी जर म्हणजे जे ऑलरेडी सक्षम झालेले आहेत, ज्यांच्याकडे आहेत देण्यासारखं, तर त्यांच्याकडनं देणगी स्वीकारून आपण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना त्यांच्या पायावरती आपण उभं करतोय. आणि प्रत्येक वेळी ज्यांच्याकडे जास्त आहे ना त्यांनी द्यावं, जेणेकरून ज्यांच्याकडे काहीच नाही ते त्यांच्या समांतरपर्यंत येईल. तर या पार्श्वभूमीवरती विश्वकेसरी फाउंडेशन कार्य करत आहे. फक्त ब्राह्मण समाजच नाही तर आम्ही इतर समाजात सुद्धा तेच म्हणतो की जर तुम्ही कुठलाही लाभ घेऊन जर तुम्ही एक छान सक्षम झाले असाल तर तुम्ही जी वंचित आहेत, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, काही नाही, त्यांना सुद्धा तुम्ही मदतीचा हात द्या. सरकारवरती अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या समाज बांधवांच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुढे आणा. मंडळी, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे. या निर्णयामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे की जे आरक्षण
चा लाभ घेत आहेत त्यांच्यामध्ये ज्यांना आरक्षणाचा फायदा झालेला आहे आणि ते जर सक्षम झालेले असतील तर त्यांनी ते आरक्षण सोडावं. हा सर्वोच्च न्यायालयाने आता 1-2-4 दिवसापूर्वी दिलेला निकाल आहे. परंतु विश्वकेसरी फाउंडेशनची स्थापना 2016 पासून झाली आणि 2016 पासून झाल्यानंतर आज विश्वकेसरी फाउंडेशन त्याच पद्धतीने फक्त ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे समाजामध्ये कुठेतरी असक्षम म्हणून काम करतायत त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने धडपडत आहेत. मी आज विश्वकेसरी फाउंडेशनच्या एका वेगळ्या कारणाने भूषणजी पांढरे यांना तुमच्यासमोर आणतो आहे. भूषणजी पांढरे यांनी गेल्या काही महिन्यामध्ये एक वेगळा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. या प्रोजेक्टच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मंडळी, विश्वकेसरी फाउंडेशन एका वेगळ्या उपक्रमावर सध्या काम करते आहे. एक पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांनी हा हातात घेतलेला आहे. विषय अत्यंत गंभीर आहे आणि तितकाच तो अत्यावश्यक आहे आणि म्हणून आज विश्वकेसरी फाउंडेशनच्या अध्यक्ष आदरणीय भूषणजी पांढरे यांना मी आधुनिक केसरीच्या वाचकांच्या समोर घेऊन येतो आहे. विषय असा आहे की आपण बघतो शाळा महाविद्यालयांमध्ये शौचालय आहेत, परंतु त्याची अवस्था काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि याच विषयावर आज भूषणजी पांढरे विश्वकेसरी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतात. स्वच्छ शौचालय ही संकल्पना घेऊन हा पायलट प्रोजेक्ट ते सध्या विदर्भात राबवत आहेत वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये. भूषणजी, मला सगळ्यात पहिल्यांदा आधुनिक केसरीच्या वतीने आणि मी तर असं म्हणेन की संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो की ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली कशी आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे या संकल्पनेवर आपण काही काम करावं हे तुम्हाला कसं काय वाटलं? आपण जेव्हा लहान होतो त्यावेळी म्हणजे मी माझं स्वतःचं शिक्षण सीपी बेरार शाळेत झालेलं आहे आणि त्यावेळी आपण सरकारी शाळेमध्येच सर्वांचं शिक्षण व्हायचं. त्या दृष्टिकोनातून एकदा मला एका शाळेमध्ये कार्यक्रमासाठी बोलवलं गेलं आणि मी जेव्हा तिथे गेलो तर साहजिकच आहे मी टॉयलेटला गेलो तिथे. तर मला जेव्हा ते दिसलं की एक युरिनची लेयर असते ती खूप वाढलेली असते आणि ती याच्यासाठी वाढते की तिथे पाण्याचा कुठे विसर्गच होत नाही. कारण पाणी जर टाकलं तर तो युरिन तुमचं निघून जाणार आणि त्याच्या लेयर्स कुठे तयार होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आमच्या लहानपणी जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळीसुद्धा सेम असंच वातावरण होतं आणि या 30-40 वर्षात असं काही बदललेलंच नाही. त्या दृष्टिकोनातून विचार आला की सर्वजण बाहेरील सौंदर्यावरती विचार करतात, पण ज्या माध्यमातून शिक्षणासोबत आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठा कधी होईल की जेव्हा त्याचं आरोग्य नीट राहील. पण जर त्याचं आरोग्यच बिघडलं आणि तो घरीच जर बिमार असेल तो शाळेतून शिक्षण घेऊ शकत नाही. तर मग सर्वात मोठा वेळ विद्यार्थ्याचा कुठे जातो तर तो शाळेमध्ये 7 वाजेपासून जर तो 12-1 पर्यंत जातो त्याचे 7-8 तास त्या दरम्यान तो टॉयलेटला जातो. टॉयलेटची व्यवस्था तो जर वापरत असेल विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तर त्या दरम्यान होणारे हे जे संसर्ग रोग असते युरिनच्या माध्यमातून ते खूप जास्त असते. विशेषतः विद्यार्थिनीमध्ये आज मला मुलगी आहे त्यामुळे हे माहिती असते की जेव्हा मासिक पाळी एखाद्या विद्यार्थिनीची असते तर तिला प्रॉपर हायजीनची गरज असते जेणेकरून तिला तिचं वॉशरूम व्यवस्थित पाहिजे किंवा ती ज्या कमोडला जाते ती व्यवस्था बरोबर आहे, त्याचा दरवाजा नीटनेटका पाहिजे. तर या सर्व गोष्टीचा विचार आपण पालक म्हणून आपण तरी करायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून डोक्यात विचार आला की पहिली सुरुवात आपण एक पायलट प्रोजेक्ट च्या माध्यमातून इथे उभा करावा. तर आम्ही विश्वास हायस्कूलच्या प्राचार्यांशी संपर्क साधला. ते अतिशय मनमिळावू आणि सहकार्य भूमिकेच्या ह्याच्यातले होते. ते म्हणाले की सुंदर, तर तुमची संकल्पना सुंदर आहे आणि जर असं होत असेल तर मी नक्की सहकार्य करायला तयार आहे. त्या दरम्यान काही माझे मित्रमंडळ आहेत जसं निर्मय कृष्ण आशिष बारसागडे सर, रमेश पवार सर, असे काही जनमानसामधनं आम्ही एक देणगी स्वीकारली, काही साहित्य स्वीकारलं आणि त्याच्या माध्यमातून हा पायलट प्रोजेक्ट पहिले रन केला. विश्वकेसरी फाउंडेशनकडे CSR सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे CSRच्या माध्यमातून अशा 100 शाळा जर आम्ही तयार करू शकलो तर आमच्यासाठी गौरव प्राप्त होईल. कारण देश, धर्म, त्यासोबत विद्यार्थ्यांची प्रकृती आणि त्यांचं आरोग्य हे खूप आवश्यक आहे. जसं तुम्ही जर ग्लोबल अजेंडामध्ये 7वा पॉईंट जर बघितला तर सेफ टॉयलेट 2030 असं दिलेलं आहे त्यांनी. तर सेफ टॉयलेट कधी राहील जेव्हा क्लीन अँड सेफ टॉयलेट, हायजीन टॉयलेट. तर ही संकल्पना म्हणून आम्ही डोक्यात आणली आणि पहिला पायलट प्रोजेक्ट आम्ही यशस्वी केला. आणि ज्या दिवशी त्याचं उद्घाटन करायचं होतं तर त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती येणारा जो आनंद होता ना तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं होतं की
खूप गरीब घरची मुलं या शाळेत अजूनही जातात. म्हणजे जर कॉन्व्हेंटची मुलं बघितली तर ती वेगळ्या लेवलची असतात, त्यांच्या घरीच सर्व गोष्टी असतात, कमोड वगैरे सर्व असतात. पण ही गरीब घरची मुलं कुठेतरी झोपडपट्टीच्या ठिकाणी राहतात, कुठे एखाद्या 10x10च्या रूममध्ये राहतात आणि त्यांना जेव्हा ते स्प्रे, टॉयलेट्स, कमोड्स या सर्व गोष्टी दिसतात आणि युरिन केल्यावरती लगेच फ्लश करण्यासाठी जेव्हा त्यांना दिसतात की आता मला डब्यानी पाणी टाकायची गरज नाही आहे, बाहेर जाऊन टाक्यातून घेऊन, तर त्यावेळी त्यांची जी भावना असते ती खूप सुंदर असते. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या हातूनच त्या टॉयलेटचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त दिसत होता. फक्त तो बघूनच आम्ही समाधान मिळवलं आहे. आमचं जी खरी कमाई होती ती आमची तीच की या मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान. असंच त्या पद्धतीने जर सर्व शाळांचा जर आम्ही करू शकलो, जर CSR स्वाभाविक याला खर्च लागतो, तर CSRच्या माध्यमातून कंपनींनी जर आम्हाला यासाठी देणगी दिली तर आम्ही नक्कीच हा चेहरा मोहरा, म्हणजे प्रत्येक जबाबदारी सरकारची नाही आहे, काही जबाबदारी आमची आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपलीसुद्धा बऱ्याचशा जबाबदारी आहेत देशामध्ये आपल्याला सर्व व्यवस्था व्यवस्थित करण्याची. आणि आपण कसं लोकशाहीमध्ये आपण स्वतंत्र आहे तर आपण हे करू शकतो, फक्त मनात आणण्याची गरज आहे. कारण अधिकार प्रत्येकांजवळ आहे, विचार प्रत्येकांजवळ आहे, त्याला एक्झिक्यूट करण्याची वेळ आहे. तर हा याच्या पाठीमागचा उद्देश होता. ओके. हे सगळं करत असताना महाविद्यालय किंवा शाळांच्या माध्यमातून काय रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला, की ही खरं तर दुर्लक्षित केलेली बाब आहे? मी अनेक महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये मी पण जात असतो बरेचदा, तर बरेचदा बघितलं की हे सगळं दुर्लक्षित केलेलं असतं हा भाग. बाकी जसं तुम्ही म्हटलं की बाह्य सौंदर्याकडे आकर्षित होऊन त्या सगळ्या हे केलं जातं. पण आता जेव्हा तुम्ही हा विषय घेऊन समजा संबंधित प्राचार्याकडे किंवा एखाद्या मुख्याध्यापकाकडे जातात, त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो? आम्ही हा जो पहिला टॉयलेट प्रोजेक्ट केला याच्यामध्ये डॉक्टर सुभाष वरोकर सर होते प्राचार्य, त्यांच्याकडनं खूप सुंदर रिस्पॉन्स आणि वेळोवेळी त्यांचं आम्हाला खूप सहकार्य प्राप्त झालं. त्या दृष्टीने जेव्हा हा पेपरला ही बातमी आली त्यानंतर आम्हाला 10 ते 15 शाळांची फोन आली. एक बुट्टीपूरला शाळा आहे, त्यांच्याकडचं टॉयलेटच नाही आहे, मुलं ग्राउंडवरती जातात. तर असे नवीन नवीन प्रश्न पुढे येत गेले आणि स्वाभाविकच आहे की शासन या गोष्टीसाठी जर मदत करत नसेल, शाळेतले कर्मचारी स्वतः मदत करत नसेल, तर मग त्या विद्यार्थ्यांचा विचार कुणी करावा? एक्झॅक्टली मला हा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की रिस्पॉन्स इन द सेन्स त्यांच्या, जसं आज शिक्षक किंवा प्राध्यापक असेल यांचं वेतन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अगदीच. तर यांच्याकडून 1000 रुपये, 5000 रुपये असं काही मिळतं का, किंवा तुम्ही ते मिळावं अशी अपेक्षा तुमची आहे का? नाही, जर अशी अपेक्षा असती तर विश्वकेसला तिथे जायची गरजच नसती पडली. त्यांनी स्वतः तो विचार एक्झिक्यूट करून पहिले स्वतःचे त्यांनी केलेलं असतं किंवा शासनाच्या माध्यमातून उभं केलं असतं. पण हा विचार येत नाही आहे. हे खूप विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप आपल्यासाठी कठीण आहे. कारण आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. जर विचार करा, जर 10th ला एक्झाम आहे आणि जर त्याचं आरोग्य युरिन इन्फेक्शनमुळे जर खराब झाला तर तो पेपर देऊ शकणार आहे, तर मग त्याच्या शिक्षणाला वर्षभराचा काय अर्थ राहणार आहे? तर त्या दृष्टिकोनाने शिक्षणासोबत आरोग्य, तसंच पुढे आम्ही क्लीन वॉटरसुद्धा याच्यावरती पण काम करतोय की विद्यार्थ्यांना पाणीसुद्धा एकदम स्वच्छ मिळावं. तर जसं जसं आमचं CSR आणि इतर देणगीदार, मोठी देणगीदार जर आम्हाला लाभली तर आम्ही हे उपक्रम पुढे राबविण्यासाठी अत्यंत उत्साही आहोत. मंडळी, विश्वकेसरी फाउंडेशन आज एका छोट्याशा मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छिते आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे. स्वच्छ शौचालय ही संकल्पनाच मुळात अतिशय वेगळी आहे. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये विचार व्हायला हवा आणि त्याचं पहिलं पाऊल आज विश्वकेसरी फाउंडेशनच्या माध्यमातून उचललं जात आहे. आज CSRच्या माध्यमातून कुठेतरी हे सगळं व्हावं असं वाटत आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न चालू आहे. मी या माध्यमातून आपणाला आवाहन करतो की जर समजा आपण आमची मुलाखत बघत असताना आपल्या मनामध्ये जर असा विचार येत असेल की आपल्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी देणं लागतो, तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आपण जर अशी मदत देऊ इच्छित असाल तर तसं सहकार्य व्हावं, ज्यातून शेकडो नव्हे तर हजारो बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निश्चितच बाजूला निघेल. भूषणजी, हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण घेऊन चालले आहात. काय अपेक्षा आहे, काय पुढचं व्हिजन आहे या दृष्टिकोनातून? या दृष्टिकोनातून पुढचं विजन तेच आहे की जसं आता जास्तीत जास्त 100 शाळा जर आल्यात तर आपण 100 शाळांचं, म्हणजे आता आम्ही ग्रामपंचायतकडे लक्ष देणार आहे. शहरात तर एक शाळा आम्ही केली आहे पायलट प्रोजेक्टवरती. आता ग्रामपंचायतची एक शाळा करणार आहे जिथे आम्ही क्लीन वॉटर आणि हायजीन टॉयलेट या 2 गोष्टीवरती लक्ष देणार आहे. लवकरच याकरता आमचा प्रयत्न सुरू होईल आणि त्या दृष्टिकोनातून जर आमच्याकडे परत CSR आला तर असं करत जिथे जिथे शाळा अशा आहे ज्यांची बाथरूमची अवस्था दुर्लक्षित आहे तिथे तिथे आम्ही लक्ष देणार आहे. आणि तर नक्कीच जर सर्व देशातील नागरिकांचं सहकार्य असेल तर निश्चितच आपण आपल्या मुलांचं आरोग्य स्वतः सांभाळू शकतो.
नक्कीच. त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला राहीलच आणि त्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. विश्व केसरी फाउंडेशन हे एक असं फाउंडेशन आहे ज्याच्या वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. असाच एक उपक्रम वर्धेच्या जवळ सध्या त्यांच्या डोक्यात आहे. परशुराम धाम एक उभं करायचं आणि त्या माध्यमातून एक चांगली पर्यटनाची व्यवस्था धर्म या संकल्पनेवर आधारित घेऊन ते चालणार आहेत. हा काय प्रोजेक्ट आहे आणि कशा पद्धतीने हा आपण पूर्णत्वाला नेणार आहात? खूप सुंदर विचारलं तुम्ही मला. ॲक्च्युली हे आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. विश्व केसरी फाउंडेशनमध्ये कार्य करताना एक विश्वास जो असतो तो एकदा निर्माण झाला की आपल्यासोबत खूप छान आणि उत्तम लोक जुळतात. तर त्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर अशोक देशपांडे म्हणून आमच्याशी जुळलेले होते आणि त्यांनी आमचं कार्य बघता आम्हाला म्हटलं की मला 1 एकर मी तुम्हाला देणगी स्वरूपात देतो, त्यात काय तुम्ही उभं करू शकत असाल तर मला नक्की कळवा. त्या दृष्टीकोनात आमच्या डोक्यात संकल्पना आली की नक्षत्रवन जे विदर्भात नाही आहे सध्या, तर नक्षत्रवनाची संकल्पना आमचे सारंग दुर्गे म्हणून होते, गुरुजी आहेत ते, त्यांच्याशी म्हणजे चर्चा करून त्यावरती विचार केला. आणि वर्धेला जाताना केळझर आणि चौकी गुरूंचं मंदिर याच्या त्रिकोणामध्ये कोलगाव म्हणून आहे 1-1.5 किलोमीटरवरती. तर तिथे परशुराम धाम उभं करण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे. त्या दृष्टिकोनातून तिथे दत्तांचं मंदिर आणि त्या आजूबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा रोजगार प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून आणि सरकारकडे सुद्धा आम्ही याची मागणी करणार आहे की याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, जेणेकरून विदर्भामध्ये प्रत्येकांना केळझर गणपती मंदिर, गुरूंचं मंदिर, परशुरामांचं मंदिर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना मिळावी आणि त्यांना सोयीचं व्हावं या दृष्टीने सरकारकडे सुद्धा आम्ही याची प्रार्थना करणार आहे. साधारणतः कधीपर्यंत हे प्रोजेक्ट पूर्णत्वाला जाईल? हे सर्व आमचं देणगी राशीवरती आहे का आम्ही एक लोकांकडे जाऊन त्यांच्यापर्यंत सरकारला पोहोचू. जेव्हा देणगी आली तर त्याच्यावरती उभं करूया. पण स्वाभाविकता याला तरी आम्हाला 3 वर्ष तरी किमान लागेलच. सध्या आम्ही त्यांना कंपाऊंडिंग आणि आमचं विहिरीचं काम आता तिथे सुरू आहे, ते पूर्ण झालं की विहिरीचं कामाची सुरुवात आमची डिसेंबरला वगैरे आमची करूया आम्ही. तर ते झालं की मग पुढे प्रवास आहे. जशी देणगी राशील तसं तसं आम्ही बांधकाम सुरू करू. केवळ लोकसहभागाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत मीही काही करू शकतो, केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवली आणि विश्व केसरी फाउंडेशनने 2016 पासून एका कार्याला सुरुवात केली. लोक जुळत गेले, हळूहळू कामं वाढत गेलीत, लोकांचा विश्वास बसत गेला, पैसा जमा होत गेला आणि आज स्वच्छ शौचालयाच्या पासून तर परशुराम धाम पर्यंतचा म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा मानस घेऊन विश्व केसरी फाउंडेशन आज कामाला लागलेली आहे. आणि भूषणजी पांढरे हे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये स्वतः कार्यरत आहेत आणि विश्व केसरी फाउंडेशनची संपूर्ण टीम सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सेवारत आहे. हे करत असताना फक्त माझीही सामाजिक बांधिलकी आहे, मी पण समाजाला काही देऊ शकतो किंवा देणं लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून आज विश्व केसरी फाउंडेशन काम करते आहे. आणि म्हणूनच आज विश्व केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष भूषणजी पांढरे यांना आधुनिक केसरीच्या समोर घेऊन येताना मला अतिशय आनंद होतो आहे. आधुनिक केसरी करता श्याम हेडव, नागपूरवरून.